2 वर्षापूर्वी तरुण मुलाचा मृत्यू, आता पतीच्या निधनानंतर अवघ्या 2 तासातच पत्नीनेही सोडले प्राण. एकाच वेळी निघाली अंत्ययात्रा. पती पत्नीचे नाते हे जन्मोजन्मीचे मानले जाते. सुखदुःखात एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे अनेक जोडपी पाहायला मिळतात. मात्र नाशिकच्या मनमाडमध्ये घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने सगळ्यांनाच हेलावून सोडलं आहे. नवऱ्याच्या पावलावर पाऊल ठेवत आयुष्यभर साथ देणाऱ्या पत्नीने पतीच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने अवघ्या 2 तासात प्राण सोडल्याची घटना गुरुवार दिनांक 11 रोजी घडली आहे. त्यामुळे एकाच घरातून पती पत्नी दोघांची अंत्ययात्रा निघाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होते आहे. याबाबत अधिक माहिती अशी की मनमाड शहरातील शांतीनगर परिसरात राहणारे सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी अर्जुन देवरे यांना हृदयविकाराचा त्रास असल्याने नाशिक येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या पत्नी सुनंदा देवरे या कुटुंबियांसोबत रुग्णालयात उपस्थित राहून त्यांची सेवा करत होत्या. मात्र अर्जुन देवरे यांच्या प्रकृतीत सातत्यानं चढ उतार होत होते. दरम्यान काही आवश्यक वस्तू आणण्यासाठी सुनंदा देवरे या आदल्या रात्री मनमाड येथील घरी परतल्या होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा नाशिकला जाण्याची तयारी सुरू असतानाच गुरुवारी अर्जुन देवरे यांचं उपचारादरम्यान निधन झाल्याची माहिती कुटुंबियांना मिळाली. त्यानंतर त्यांचा मृतदेह मनमाडकडे आणण्यासाठी नातेवाईक रवाना झाले. सायंकाळी 5 वाजता अंत्ययात्रा काढण्यात येणार असल्याचंही कुटुंबांनी सांगितलं होतं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नाशिक.